नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात येणारे समाजसुधारक या घटकावरील महत्त्वाचे प्रश्न व त्याची उत्तरे। तत्पूर्वी तुम्ही जर संध्या केतरी या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर पाहूया। प्रश्न क्रमांक 71। यापूर्वीचे प्रश्न आपण अगोदरच्या 2 व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 71। वेदोक्त धर्मप्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? बघा, हा प्रश्न बऱ्याच परीक्षेत विचारलेला आहे। वेदोक्त धर्मप्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर हा ग्रंथ प्रामुख्याने विष्णू भिकाजी गोखले यांनी लिहिलेला आहे। पर्याय क्रमांक सी। प्रश्न क्रमांक 72। खालीलपैकी या समाजसुधारकाने बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली? बघा, कोणत्या समाजसुधारकाने बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली? तर ते कोण केलेली आहे? महात्मा ज्योतिराव फुले। पर्याय क्रमांक डी। प्रश्न क्रमांक 73। समाजसुधारकांनी कोणत्या मार्गाने परिवर्तन घडवले? बघा, समाजसुधारकांनी कोणत्या मार्गाने परिवर्तन घडवले? तर त्यांनी प्रामुख्याने बहुतेक समाजसुधारकांनी शिक्षण आणि विवेकाचा मार्ग स्वीकारलेला आहे। शिक्षण आणि विवेकाच्या मार्गाने काय केलेलं आहे? विचाराच्या मार्गाने समाजसुधारकांनी परिवर्तन घडवलेले आहे। पर्याय क्रमांक डी, शिक्षण आणि विचार। प्रश्न क्रमांक 74। पुढील स्त्रियांपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्रशाळा सुरू केली? बघा, पुढील स्त्रियांपैकी कोणत्या स्त्रीनं विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्रशाळा सुरू केली? तर ती कोणी केलेली आहे? जाईबाई चौधरी। पर्याय क्रमांक डी। प्रश्न क्रमांक 75। समान नागरिक हक्क यासाठी सर्वप्रथम लढा कोणी दिला? बघा, जो समान नागरी हक्क आहे यासाठी सर्वप्रथम लढा हा कोणी दिलेला आहे, असा आपल्याला इथे प्रश्न विचारलाय। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय केलं की अस्पृश्यतेविरुद्ध आंदोलन करून सार्वजनिक ठिकाणी समान हक्क मिळवून जनतेला दिलेले आहेत। तर समान नागरी हक्क यासाठी सर्वप्रथम लढा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला आहे। पर्याय क्रमांक डी। प्रश्न क्रमांक 76। पुण्यातील सनातन परंपरेच्या लोकांनी त्यांच्या जीवनकाळात प्रेतयात्रा काढलेले थोर समाजसुधारक कोण? बघा, पुण्यातील सनातन परंपरेच्या लोकांनी त्यांच्या जीवनकाळात प्रेतयात्रा काढलेले थोर समाजसुधारक कोण? तर ते कोण आहेत? गोपाळ गणेश आगरकर। पर्याय क्रमांक ड। प्रश्न क्रमांक 77। माझे बंधू म्हणजे सर्व माणसे हे कोणी सांगितले? बघा, माझे बंधू म्हणजे सर्व माणसे हे कोणी सांगितले? तर जे की महात्मा ज्योतिबा फुले यांनी काय केले होतं की जाती निरपेक्ष मानवतेचा त्यांनी पुरस्कार केला होता आणि त्यातूनच त्यांनी माझे बंधू आहेत म्हणजे हे सर्व माणसे माझे काय आहेत? एक प्रकारचे बंधू आहेत असे त्यांनी सांगितले होते। पर्याय क्रमांक डी, ज्योतिबा फुले। प्रश्न क्रमांक 78। धर्म म्हणजे विवेक असा विचार कोणी मांडला? बघा, धर्म म्हणजे विवेक असा विचार कोणी मांडला? तर जे गोपाळ गणेश आगरकर हे होते त्यांनी काय केलं होतं की धर्माला विवेक आधारित बनवावे असे त्यांनी स्पष्ट सांगितलेले होते। म्हणूनच धर्म म्हणजे विवेक असा विचार हा गोपाळ गणेश आगरकर यांनी मांडला। पर्याय क्रमांक डी। प्रश्न क्रमांक 79। गुरुकुंज आश्रम खालीलपैकी कोणी स्थापन केला? बघा, जो गुरुकुंज आश्रम आहे तो खालीलपैकी कोणी स्थापन केला? तर हा आश्रम कोणी स्थापन केलेला आहे? संत तुकडोजी महाराज। पर्याय क्रमांक सी। प्रश्न क्रमांक 80। आगरकरांचे सुधारक पत्र कोणत्या भाषेत प्रसिद्ध होत होते? बघा, आगरकरांचे जे सुधारक पत्र होते हे कोणत्या भाषेत प्रसिद्ध होत होते? तर ते हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये काय होत होते? प्रसिद्ध होत होते। दोन्ही इंग्रजी आणि मराठी, ते इंग्रजी आणि मराठी या भाषेमध्ये काय होत होते? प्रसिद्ध होत होते। म्हणजेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहील?
पर्याय क्रमांक सी दोन्ही इंग्रजी आणि मराठी. प्रश्न क्रमांक 81 प्रार्थना समाज कोणत्या तत्वावर आधारित होता? बघा, प्रार्थना समाज कोणत्या तत्वावर आधारित होता? तर प्रार्थना समाजाने समाजामध्ये धर्मसुधारणा आणि नैतिकतेचा काय केलेला होता? पुरस्कार केलेला होता. तर हा प्रार्थना समाज हा एकेश्वरवाद आणि सामाजिक सुधारणा यावर काय होता? तत्वावर आधारित होता. पर्याय क्रमांक डी एकेश्वरवाद आणि सामाजिक सुधारणा. प्रश्न क्रमांक 82 राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे. राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे. हे वचन कोणाचे आहे? तर हे वचन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आहे. पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 83 शाहू महाराजांनी 11 जानेवारी 1911 रोजी कोल्हापुरात समाजाची स्थापना केली. टिंबटिंब यांच्या अध्यक्षतेखाली. बघा, शाहू महाराजांनी 11 जानेवारी 1911 रोजी कोल्हापुरात काय केलेली होती? समाजाची स्थापना केली होती. आणि ती स्थापना केली त्यांनी कोणाच्या अध्यक्षतेखाली केली होती? तर त्यांनी परशुराम घोसरवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली केली होती. पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 84 विद्वान, समाजसुधारक आणि अर्थशास्त्रज्ञ म्हणून कोण प्रसिद्ध होते? बघा, जे की विद्वान, समाजसुधारक आणि अर्थशास्त्रज्ञ म्हणून कोण प्रसिद्ध होते? तर न्यायमूर्ती जे रानडे आहेत हे समाजसुधारणा आणि अर्थशास्त्रातील योगदानासाठी विशेष प्रसिद्ध होते. तर विद्वान, समाजसुधारक आणि अर्थशास्त्रज्ञ म्हणून महादेव गोविंद रानडे काय होते? प्रसिद्ध होते. पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 85 भावार्थ रामायण या ग्रंथाची रचना कोणी केली आहे? बघा, भावार्थ रामायण या ग्रंथाची रचना कोणी केली आहे? तर संत एकनाथ महाराज यांनी भावार्थ रामायण या ग्रंथाची रचना केलेली आहे. आणि बघा, परीक्षेत असा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे की संत एकनाथ महाराज यांची अपूर्ण रचना खालीलपैकी कोणती आहे? तर भावार्थ रामायण हीच त्यांची काय होती? अपूर्ण रचना होती. हे पण इथे लक्षात ठेवावं लागेल. प्रश्न क्रमांक 86 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा कोठे घेतली? बघा, लेटेस्ट प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा कोणत्या ठिकाणी घेतली? तर त्यांनी नागपूर या ठिकाणी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. पर्याय क्रमांक सी नागपूर. प्रश्न क्रमांक 87 महर्षी कर्वेंना महिला विद्यापीठाच्या स्थापनेमागे कोणत्या महिला विद्यापीठाची प्रेरणा होती? बघा, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जे महिला विद्यापीठ स्थापन केलं होतं त्या महिला विद्यापीठाची कोणत्या महिला विद्यापीठाची त्यांच्या पाठीमागे प्रेरणा होती? तर जे की जपान वुमेन्स युनिव्हर्सिटी या महिला विद्यापीठाची त्यांच्या पाठीमागे प्रेरणा होती. पर्याय क्रमांक बी जपान वुमेन्स युनिव्हर्सिटी. प्रश्न क्रमांक 88 शेतकऱ्यांचा आवाज कोणत्या सुधारकाने उठवला? बघा, शेतकऱ्यांचा आवाज कोणत्या समाजसुधारकांनी उठवला? तर ते जे की ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्यांचा असूड या पुस्तकातून शेतकऱ्यांच्या समस्यावर काय केले होते? त्यांनी भाष्य केलं होतं. आणि हा शेतकऱ्यावरील त्यांचा ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहे. तर शेतकऱ्याचा आवाज कोणत्या समाजसुधारकाने उठवला होता? महात्मा ज्योतिबा फुले. पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 89 भारतीय स्त्रियांची दुःखकथा हे पुस्तक कोणी लिहिले? बघा, भारतीय स्त्रियांची दुःखकथा हे पुस्तक कोणी लिहिले? तर पंडिता रमाबाई यांनी काय झालेले आहे? हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि यात भारतीय स्त्रियांची सामाजिक स्थिती आणि अन्याय काय झालेला आहे? दाखवण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक डी पंडिता रमाबाई भारतीय स्त्रियांची दुःखकथा. प्रश्न क्रमांक 90 डॅश डॅश मराठी संतांची पंजाबमध्ये अनेक देवळे आहेत. बघा, डॅश डॅश या संतांची पंजाबमध्ये अनेक देवळे आहेत. तर संत नामदेव महाराज यांची काय आहेत की पंजाब या ठिकाणी अनेक देवळे आहेत. पर्याय क्रमांक सी संत नामदेव. प्रश्न क्रमांक 91 दास्य निवारण सभा
कोणाशी संबंधित होती? बघा, दास्य निवारण सभा कोणाशी संबंधित होती? तर ती जे की महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध काय केलेलं होतं? ही सभा कार्यरत त्यांनी केलेली होती. तर दास्य निवारण सभा ही महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी संबंधित होती. पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 91. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हू वेअर द शूद्रास हा ग्रंथ कोणास समर्पित केला आहे? हा प्रश्न खूप परीक्षेत विचारण्यात आलेला आहे. बघा, हा प्रश्न म्हणजे एक प्रकारचा काय आहे? आयएमपी प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला हू वेअर द शूद्रास हा ग्रंथ कोणास समर्पित केलेला आहे? तर त्यांनी हा ग्रंथ विठ्ठलरामजी शिंदे म्हणजेच वीरा शिंदे यांना समर्पित केलेला आहे. पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 93. बौद्ध, फुले, आंबेडकर या त्रयीचा सन्मान मुद्दा कोणता? बघा, बौद्ध, फुले, आंबेडकर या त्रयीचा समान मुद्दा कोणता? तर या तिघांनी काय केलेलं होतं? गौतम बुद्ध, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तिघांनी समाजातील दीनदुबळ्यांसाठी करुणा आणि समतेचा काय दिलेला होता? संदेश दिला होता. तर बौद्ध, फुले आणि आंबेडकर या त्रयीचा समान मुद्दा कोणता होता? समानता आणि करुणा. पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 94. धर्मशास्त्रापेक्षा मनुष्याची बुद्धी श्रेष्ठ असे कोण म्हणाले? बघा, धर्मशास्त्रापेक्षा मनुष्याची बुद्धी काय असते? कधीही श्रेष्ठ असते असं कोण म्हणलेलं आहे? तर असं गोपाळ गणेश आगरकर हे म्हणालेले आहेत. पर्याय क्रमांक डी. त्यांनी विवेकवादावर त्यांचा काय होता? विश्वास होता आणि त्यांनी अंधश्रद्धेला काय दिलेला होता? विरोध दिलेला होता. प्रश्न क्रमांक 95. डॅश डॅश हे महाराष्ट्रातील भक्ती चळवळीचे संस्थापक म्हणून ओळखले जातात. हा प्रश्न बऱ्याच परीक्षेत विचारलेला आहे. बघा, डॅश डॅश हे महाराष्ट्रातील भक्ती चळवळीचे संस्थापक म्हणून ओळखले जातात. तर संत नामदेव हे महाराष्ट्रातील भक्ती चळवळीचे संस्थापक म्हणून ओळखले जातात. पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 96. मराठी सत्तेचा उत्कर्ष, एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स ही ग्रंथसंपदा कोणी लिहिली? बघा, मराठी सत्तेचा उत्कर्ष, एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स ही ग्रंथसंपदा कोणी लिहिली? तर ही ग्रंथसंपदा महादेव गोविंद रानडे यांनी लिहिलेली आहे. पर्याय क्रमांक डी. महादेव गोविंद रानडे. प्रश्न क्रमांक 97. गीता रहस्य हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? बघा, हा प्रश्न बऱ्याच परीक्षेत विचारण्यात आलेला आहे. तर गीता रहस्य हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? तर लोकमान्य टिळक यांनी गीता रहस्य हा ग्रंथ तुरुंगामध्ये लिहिला होता. पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 98. माझे आयुष्य हे शोषितांच्या सेवेसाठी अर्पण, माझे आयुष्य हे शोषितांच्या सेवेसाठी अर्पण हे कोणी सांगितले? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःचे जीवन हे दलित, पीडित आणि शोषितांच्या अधिकारासाठी अर्पण केले होते. म्हणूनच माझे आयुष्य हे शोषितांच्या सेवेसाठी अर्पण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले. पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 99. महिला शिक्षणासाठी पहिले शाळेचे दार उघडणारी स्त्री कोण? बघा, महिला शिक्षणासाठी पहिले शाळेचे दार उघडणारी स्त्री कोण? तर कोण होती ती? भारतातील पहिली मुलीची शाळा सुरू करणारी सावित्रीबाई फुले. तसेच भारतातील पहिली स्त्री शिक्षिका जे की त्यांचा जन्मदिवस हा 3 जानेवारी आहे, बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. तर महिला शिक्षणासाठी पहिले शाळेचे दार उघडणारी स्त्री कोण? तर सावित्रीबाई फुले. पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 100. फुले यांचे शिक्षण कोठे झाले? बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांचे शिक्षण कोठे झाले? तर त्यांचे शिक्षण हे स्कॉटिश मिशन स्कूल पुणे या ठिकाणी झालेले आहे. पर्याय क्रमांक डी. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी विद्यार्थी मित्रांनो, संध्या खित्री या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.